नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आज आपण करूया दुपारच्या जेवणात करता येईल अशी टोमॅटोची कोशिंबीर। तर बघा, इथे मी त्यासाठी टोमॅटो घेतला आहे। 2 टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतले आणि त्याचबरोबर 1 कांदा मी चिरून घेतलेला आहे। इथे मी काकडी वगैरे दुसरं काही वापरत नाही आहे, फक्त टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर मी इथे करते आहे। त्यासाठी बघा, मी आता टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्यामध्ये जाता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। इथे कांदा पण मी टाकून घेतला आहे। टोमॅटो आणि कांदा मी दोन्हीही बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। बघा, इथे मी लाल तिखट टाकून घेतले। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आता टोमॅटो आहे त्यामुळे थोडीशी याच्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे। अगदी थोडीशी मी साखर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आहे। भाजून केलेल्या दाण्याचा हा कूट आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। उन्हाळा चांगलाच पडायला लागला आहे। आता दुपारचं जेवणामध्ये असं तर तोंडी लावायला काही असेल तर जेवण चांगलं जातं। आता ही कोशिंबीर चांगली आपली मिक्स करून झालेली आहे। आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे। तडका दिला की कोशिंबीर आपली खूप छान लागते। त्यासाठी बघा, मी इकडे तडका पॅन घेतले, त्यामध्ये तेल घेतले। तेल चांगलं तापू दिले आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। बघा, इथे मी मोहरी टाकून घेतली। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे। अगदी थोडासा हिंग मी घेतला आहे आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही खमंग अशी फोडणी आपल्याला आता कोशिंबीरवर टाकून घ्यायची आहे। आता ही जी फोडणी टाकली आपण कोशिंबीरमध्ये, ही चांगली व्यवस्थित कोशिंबीरमध्ये मिक्स करून घेते आता। आणि जेवणाच्या ताटाची आपली रंगत वाढवणारी अशी ही टोमॅटोची कोशिंबीर आपली तयार आहे। खूप छान लागते चवीला आणि विशेष म्हणजे खूप पटकन तयार होते। दिसायला जितकी सुंदर ही कोशिंबीर दिसते, चवीला पण तितकीच अप्रतिम ही लागते। इथे काकडी, दही काहीही न वापरता फक्त टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर मी इथे तुम्हाला करून दाखवलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।